छत्रपती शिवाजी महाराज की जय। राणेसाहेबांच्या विचारांवर चालणारा मी कार्यकर्ता आहे। राणेसाहेबांचा शब्द हा बंदुकीच्या गोळीसारखा असतो। आज मराठा सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करून राणेसाहेबांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे। मराठा भवनाचे उद्घाटन पुढील वर्षी 19 फेब्रुवारी 2027 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्याचा शब्द यावेळी तुम्हाला देतो। वर्षानुवर्षे कणकवली शहराची गरज असलेले बहुउद्देशीय सुसज्ज सांस्कृतिक भवन उभारत असल्याचे मनापासून समाधान आहे। कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि राणे कुटुंबियांचे हक्काचे आपुलकीचे नाते आहे। राजकारण आणि निवडणुका होतच राहतील, या सगळ्या पलीकडे राणे कुटुंब आणि सिंधुदुर्गवासियांचे हे नाते आहे। 8 कोटींमध्ये हे मराठा सांस्कृतिक भवन उभे राहणार नाही, तर त्यासाठी लागणारा आणखी निधी देण्याची जबाबदारी आपली असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले। कणकवलीमध्ये मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यानचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर, कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, माजी कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, प्रांताधिकारी जगदीश कातकर, उपअभियंता विनायक जोशी, ॲडव्होकेट उमेश सावंत, एस.टी. सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभित नाईक, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, दिलीप तळेकर, श्वेता कोरगावकर, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, सावी लोक, नगरसेवक राकेश राणे, आर्किटेक्चर अमोल नष्टे, भाई परब, डॉक्टर चंद्रकांत राणे, सुरेश सावंत, समीर सावंत, बबलू सावंत, राजू रावराणे, सोनू सावंत, अण्णा कोदे, महेश सावंत, अनुप वारंग, बच्चू प्रभुगावकर आदी उपस्थित होते। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांचा उल्लेख ब्रिटिशांनी हिंदू सेनापती म्हणून केला होता, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण कणकवलीमध्ये मराठा सांस्कृतिक भवनाच्या सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यानाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ घोडमिसे मॅडम, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य मोहन दहिकरजी, आमच्या कणकवलीचे प्रांत सन्मान्य जगदीश कातकरजी, मराठा संघ कार्यकारी चे महासंघाचे सन्मान्य डॉक्टर चंद्रकांत राणेजी, सन्मान्य एस.टी. सावंतजी, सन्मान्य सतीश सावंतजी, सन्मान्य संदेश गोट्या सावंतजी, सन्मान्य सौ इंगवले मॅडम, सन्मान्य ॲडव्होकेट उमेश सावंतजी, सन्मान्य ॲडव्होकेट रावराणेजी, सकल मराठा समाजाचे सन्मान्य कणकवलीचे अध्यक्ष सन्मान्य भाई परबजी, सन्मान्य सदानंद राणेजी, सन्मान्य अंबाजी राणे, सन्मान्य दीक्षांत देशपांडे तहसीलदार, सन्मान्य अजय कुमार सर्वगोडजी, मंचावर उपस्थित असलेले शासनाच्या वतीने आलेले सर्व प्रमुख प्रतिनिधी, उपस्थित असलेले विविध जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, कणकवली नगरपालिकेचे सर्व सन्मान्य नगरसेवक, उपस्थित असलेले मराठा समाज कणकवली किंवा सकल मराठा समाज कणकवलीचे सर्व सन्मान्य सदस्य, सिंधुदुर्गच्या कानोपापर्यंतून आलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, तसेच आमचे पत्रकार मित्र, आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्या जणांना मनपूर्वक शुभेच्छा
शुभेच्छा देतो. आज आपण काही वेळा अगोदर कणकवलीमध्ये मराठा समाजाच्या मराठा सांस्कृतिक व कला दालनाच्या भूमिपूजन काही वेळा अगोदर झालं आणि मग त्यानंतर हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. माझ्या अगोदर असंख्य लोकांचे मार्गदर्शन म्हणजे सत्कार झाला, मार्गदर्शनही केलं. आमच्या कणकवलीचे काही ज्येष्ठ मराठा समाजाचे जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांचाही सत्कार इथे झाला आणि हा जो भूमिपूजन सोहळा आपण आयोजित केलाय आणि त्याचबरोबर आज आपल्या महाराजांची जयंती पण आहे. हा अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आज आपण सगळेजण त्याचा अनुभव घेतोय. आमच्या राहुलजीने इथे भाषण करत असताना मी पालकमंत्री झाल्यानंतर या सांस्कृतिक भवनाच्या साठी काम सुरुवात केला असा त्यांनी उल्लेख केला. पण मी आवर्जून इथे उल्लेख करेन की मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर सर्वात पहिलं जे काम मी जे केलं ते म्हणजे हा जो पुतळा तुम्हाला त्या भागात दिसतोय तो जो रस्त्याच्या मध्ये होता ते मी रात्री उभं राहून त्याला पहिलं बाजूला तिथे, कारण का आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान वाढवणं, त्यांनी घडवलेल्या स्वराज्याचं संरक्षण करणं, त्यांनी जे रयतेचं राज्य म्हणून स्वराज्याची निर्मिती केली त्यानुसार प्रशासन पुढे घेऊन जाणं हे माझ्यासारखा त्यांच्या मावळ्याचं काम आहे. मला आठवतं जेव्हा कणकवलीची नगरपालिकेची निवडणूक होत होती तेव्हा प्रचाराच्या निमित्ताने आमच्या मराठा समाजाचे असंख्य मान्यवर आम्ही आमच्या घरी भेटलो आणि तेव्हा आम्ही ठरवलं की बाबा ह्या निवडणुकीची चर्चा झाली पण आम्ही 19 फेब्रुवारीला त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या इच्छानुसार किंवा जी काही जुनी मागणी होती त्यानुसार ह्या वर्षीच्या 19 फेब्रुवारीला मी त्यांना सांगितलं की मराठा समाजासाठी हक्काचं सांस्कृतिक कला दालन आपण उभं करू असा मी शब्द तेव्हा त्यांना दिला होता. मी सन्मान्य राणे साहेबांच्या विचारांवर चालणारा कार्यकर्ता आहे. आम्ही राणे साहेबांचे विचाराचे संस्कार करू. आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये काम करतायत, जिल्ह्यात काम करतायत. आज उभ्या महाराष्ट्राला सन्मान्य राणे साहेबांची जी ओळख आहे की राणे साहेबांनी एकदा शब्द दिला तर तो शब्द बंदुकीच्या गोळीसारखा असतो, तो कधीही मागे येत नाही आणि पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्तही बसत नाही. आणि म्हणून मी त्यांना जो काही शब्द त्या दिवशी दिला होता तो शब्द मी आजच्या निमित्ताने पूर्ण केला आहे. आणि आज मी तुम्हाला 19 फेब्रुवारी 2026ला एक मी शब्द देणार आहे की 19 फेब्रुवारी 2027ला आपण सन्मान्य राणे साहेबांच्या हस्ते, सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन आपण पुढच्या वर्षी 19 फेब्रुवारीला करायचं हे मी याच क्षणी मी जाहीर. आता आमच्या सर्व गोडजींनी सांगून टाकलंय की आम्ही झोपायला देत नाही, मग तसं काम करायलाच पाहिजे. कारण का शेवटी आम्ही प्रशासन म्हणून, राज्यकर्ते म्हणून जनतेची इच्छा पूर्ण करणं ते आमच्या सगळ्यांचं प्रमुख कर्तव्य आहे. आज आपण सगळ्या जणांनी इच्छा व्यक्त केली, फक्त मराठा समाजाबरोबर प्रत्येक कणकवलीकरांची इच्छा होती की आपण आपल्या कणकवलीमध्ये नाटकं होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, ती नेमकी करायची कुठे हा फार मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. काही चांगले हॉल इकडे बांधले आहेत पण जो दर्जा आपला कणकवली शहराचा आहे, जे कलाकार आपल्या कणकवली शहरामध्ये आहेत त्यानुसार आपल्या इकडे वास्तू नव्हतं. मला आठवतं एकदा काही वर्ष अगोदर
आल्याच्या नंतर मला माझा नंबर कुठून तरी शोधला आणि फोन केला आणि त्यांनी नाराजगी व्यक्त केली की बाबा काय नितेशजी, अशा पद्धतीचं नाट्यगृह तुमच्याकडे आहे, काहीतरी केलं पाहिजे. मी तेव्हाच ठरवलेलं की ह्याच्यावर मार्ग आपल्याला काढायला पाहिजे. पण जसा उल्लेख केला की तेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो, निवेदन देण्यापलीकडे काहीच करू शकलो नव्हतो. म्हणून पाठपुरावाही केला. त्या वेळीच्या मंत्री महोदयांनी सहकार्य करण्याचं आश्वासन पण केलं. पण जेव्हा पालकमंत्री म्हणून हातात सगळे अधिकार आले तेव्हा ठरवलं की दिलेला जे शब्द होता आणि वर्षानुवर्ष जे माझ्या कणकोलीची जी मागणी होती ती आपण आपल्या ताकदीवर पूर्ण करायची आणि त्यानुसार ही प्रक्रिया मी सुरू केलेली आहे. आता पहिला प्राथमिक खर्च आपला 8 कोटीचा आहे. पण ही काय वास्तू 8 कोटीमध्ये होणार नाही असं मानणाऱ्यापैकी मी आहे. आणि म्हणून सुरुवात 8 कोटीची असली तरी या वास्तूला दर्जेदार करण्यासाठी जी काय निधी पाहिजे ती सगळी निधी उपलब्ध करण्यात येईल हाही विश्वास आणि शब्द तुम्हाला देतो. करायचं असेल तर राणेंच्या कणकोलीसारखं करावं असं मानतात मी. आमच्या राणे साहेबांचे कार्यक्रम कसे भव्य दिव्य असतात, छोटे मोठे कार्यक्रम साहेब घेतच नाही. आणि कणकोलीकरांचं आणि आमचं नातं, सिंधुदुर्ग आणि आमचं राणे कुटुंबाचं नातं हे मी कित्येक जणांना इथे सांगतो, हे राजकारणाच्या पलीकडचं आहे. कदाचित राणे कुटुंबाला अजूनपर्यंत 100% आमच्या जिल्ह्याने ओळखलं नाही असं मानणाऱ्यापैकी मी. त्यांना वाटतं अन्य लोक जसं मतं मागायला येतात तेवढंच आमचं तुमच्याबरोबर नातं आहे, असं नाही. मला आठवतं 2014ला सन्मान्य राणेसाहेब कुडाळ मालवणवर पराभूत झाले आणि 2014 ते 19 मध्ये आपल्याला आठवत असेल त्याच 5 वर्षामध्ये जेव्हा ते आमदारही नव्हते त्याला जनतेने पराभूत केलं होतं कुडाळ मालवणच्या. त्याच 5 वर्षामध्ये त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वतःच्या हिमतीवर 650 बेडचं हॉस्पिटल आणि 150 विद्यार्थ्यांचं मेडिकल कॉलेज त्याच 5 वर्षामध्ये उभं केलं. त्याच 5 वर्षामध्ये उभं केलं. दुसरं कोण असतं तर असा विचार केला असता. पडल्यानंतर लोक मोबाईल काय ऑफ करतात आणि घरी काय निघून जातात, 2-2 दिवस दिसतच नाही. पण त्याच 5 वर्षामध्ये साहेबांनी एवढी मोठी वास्तू पूर्ण का केली? का माझ्या जिल्ह्याचे जे नागरिक आहेत ते कोल्हापूर आणि गोव्याकडे न जाता सिंधुदुर्गामध्ये त्यांना दर्जेदार आरोग्याची सेवा मिळावी अशासाठी शासनाची कुठल्याही 1 रुपयाची मदत न घेता त्यांनी ते तिथे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभं केलं. त्या विचारातून घडलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. म्हणून राजकारण, निवडणुका ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील, त्याच्यामध्ये काय नाही. शेवटी त्या प्रक्रियेचा भाग आहे लोकशाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो संविधान आम्हाला दिला त्याप्रमाणे ह्या निवडणुका आणि आपल्याला मतदार म्हणून आपण अधिकार बजावतो. पण आमचं आणि तुमचं नातं हे त्या निवडणुका आणि राजकारणाच्या पण पलीकडचं आहे. आणि म्हणून मी जो काही शब्द तिथे दिला तो शब्द आपण आमच्या जिल्ह्यातल्या नागरिकांना आणि माझ्या कणकोलीकरांना दिलाय आणि म्हणून मी तो शब्द पूर्ण करणारच हे समजून मी आजचं हे भूमिपूजनची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि तुम्ही सर्व गोडजी आणि यांना विचारा त्याचा काय सत्कार करायला लावला. कारण का काही दिवसा अगोदर इथे आमच्या सकल कणकोली समाजाच्या सगळे सदस्यांबरोबर बैठक झाली. सगळ्यांना एकत्र तुम्ही लोक सगळे आला. आमचं 2-3 दिवसा अगोदरपासून ठरलेलं की बाबा चला 19 फेब्रुवारी लवकर येते. आपल्यामध्ये जसं राणे साहेबांचे सगळे गुण आम्ही आत्मसात करायला प्रयत्न करतो तसं मी अधिकाऱ्यांना मी तारीखच दिली की मला 19 फेब्रुवारीच्या अगोदर सगळ्या परवानग्या पाहिजे. मला कुठलंही कारण नको आणि मी कारण ऐकून घेणार. मला प्रत्येक परवानगी ही तुम्ही प्रमापासून जी काय परवानगी तुम्ही आणून द्या. आणि त्याप्रमाणे आमच्या जिल्हा प्रशासनाचा, आमच्या कलेक्टर मॅडम असतील, PWDचे अधिकारी असतील, पाठपुरावा करणारे आमचे सर्व गोडचे असतील, यांचं मनापासून मी अभिनंदन करतो किंवा आभार मानतो की त्यांनी मी दिलेला जो शब्द होता ते मला पूर्ण करण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने मला सहकार्य केलं आणि मला ती प्रमा काढून आता आपलं सगळं मार्ग ते पूर्ण मोकळं केलेलं आहे. आणि म्हणून एकदा परवानग्याच्या गोष्टी
मग मी सांगितलं की एक काम करा सर्व गोडजी आणि ह्या राहुलला सांगितलं की तुम्ही सगळ्या लोकांवर परत सकल मराठा कणकोलीमध्ये बरोबर सगळ्यांवर जाऊन बसा, कारण ही नितेश राणेची वास्तू नाही, एका कोणाची वास्तू नाही, ही माझ्या कणकोलीकरांचा आणि माझ्या सकल मराठा समाज कणकोलीची ही वास्तू आहे, ती एका कोणाची वास्तू नाही. आणि म्हणून ही वास्तू बनणार कशी, त्याच्यात काय काय असलं पाहिजे, त्यांच्या काय सूचना आहेत, त्यांना काय त्याच्यामध्ये बदल हवा आहे, हे सगळ्या गोष्टी त्यांना विचारा, प्लॅन त्यांना दाखवा, समजवा, त्याच्यामध्ये त्यांना डिझाईनमध्ये काय फरक पाहिजे असेल तोही करा आणि तरच कार्यक्रम फायनल करून 19 तारखेकडे पहा. याप्रमाणे तुमच्या सगळ्यांबरोबर बसलेले आणि सगळ्या गोष्टी निश्चित झाल्यानंतर मला फोन आला की साहेब अशा अशा बदल सांगितलेले आहे, सगळं आपण करतोय आणि मग त्यानुसार आपण हा कार्यक्रम जाहीर केलेला. आणि म्हणून सकल मराठा समाज कणकोलीला सांगेल की हे काय एका नितेश राणे पुरते ठेवू नका, जबाबदारी आपल्या सगळ्या जणांची एक लक्षात घ्या. आपण सगळेजण एकत्र मिळून कणकोली नागरिक म्हणून, कणकोली सकल मराठा समाज म्हणून आपण सगळ्या जणांनी ही वास्तू सांभाळायची आहे आणि या वास्तूला स्वच्छपासून सगळ्या गोष्टी मेंटेनन्स करण्याची जबाबदारी ही आमच्या बरोबर तुमची आहे, एवढं आवर्जून ह्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने सांग. नाहीतर काय होईल, काही तुटलं तर लागला मला फोन, पाणी आला नाही लागला मला फोन, टाईल तोडली लागला मला, असं नाही, सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. आणि मला विश्वास आहे मराठ्यांनी हातात घेतलेलं कुठलंही काम ते नक्की यशस्वी होतं, हा मानणाऱ्यापैकीच आहे. शेवटी ज्या विचारांवर आपण सगळेजण चालतोय ते छत्रपती शिवाजी महाराज, आज जसं आमच्या उमेश सावंतजीने अतिशय चांगल्या पद्धतीने, त्यांना अचानक दिल्याचा फायदा बघा, ते किती चांगलं बोलतात. पण आज सकाळी त्यांनी अतिशय एक चांगलं वाक्य मला माझ्या व्हॉट्सअपवर पाठवलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आपण का ओळखतो, का मानतो, तर त्यांनी समाज म्हणून, हिंदवी समाज म्हणून, हिंदू समाज म्हणून आपल्याला दडपशाही आणि अन्याय विरुद्ध लढायला शिकवलं आणि म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. ही भावना आपल्या सगळ्यांमध्ये तशी असली पाहिजे. अन्यायाविरुद्ध लढणं आणि अन्याय सहन न करणं ही खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांमध्ये हिंदू समाज म्हणून आपल्या सगळ्यांची भावना असलीच पाहिजे, असं मानणाऱ्यापैकी मी आहे. शेवटी आज आपण एकत्र येऊन हा कार्यक्रम करू शकलो म्हणूनच आपली ताकद दिसली. प्रत्येकाच्या डोक्यावर भगवा आहे, गळ्यात भगवा आहे, कोण काय वेगळं नाही, सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचेच मावळे म्हणून आज आपण इथे बसलोय आणि ही भावना असणं अत्यंत गरजेचं आहे. महाराजांनी स्वराज्य का स्थापन केलं, कारण का त्याच्या अगोदर जे काही इस्लामिक आक्रमण होत होतं, आपली मंदिरं तोडली जायची, हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी जे विविध जे काही मुघल आपल्या इकडे आक्रमण करत होते त्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काय लढा दिला, जो काय स्वराज्य स्थापन केला, त्या स्वराज्याला सांभाळणं, त्याला संरक्षण देणं करणं आणि पिढ्यानपिढी त्या स्वराज्याची आठवण करून देणं हे आपल्या सगळ्या जणांचं काम आहे. आता काय तलवारी काढण्याची गरज नाही, पण आज आपण मावळे म्हणून, महाराजांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाच्या विरोधात किंवा हिंदू धर्माच्या विरोधात कुठल्याही पद्धतीचं आक्रमण होत असेल तर तलवारीच्या पलीकडे जाऊन आपण मावळे म्हणून अगर तिथे उभे राहिलो तर मी तुम्हाला विश्वास देतो कोणीही आपल्या हिंदू धर्माकडे वाकडं बघू शकत नाही. एवढी ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे, एवढी ताकद आपल्या सगळ्यांमध्ये. शेवटी आपण बोलतो हिंदवी स्वराज्याची संस्था. माझ्याकडे असंख्य लोक येतात, काही लोकांना असं वाटतं इतिहास त्यांनीच वाचलाय, आम्ही वाचलाच नाही आणि त्यांनी बोललेला इतिहास हाच करा, आम्ही पुस्तकच उघडलं नाही, अशी काही लोकांची भावना आहे. मी वारंवार बोलतो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जी काही लढाई होती स्वराज्याची ती इस्लामीकरणाच्या विरोधात. औरंगजेबापासून टिपू काय करत होता, जे काही मुघल बादशाह होते, मुघल जे काही आक्रमण करते होते ते नेमकं काय करत होते, ते मंदिरं तोडत होते, ते धर्मांतर करत होते, ते आपल्या हिंदू धर्माला नष्ट करून या इथे इस्लाम राज्य बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची जी काय वाटचाल सुरू होती
शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी भूमिका घेतली आणि ती लढाई उभी केली. म्हणून आता हल्ली जे काही तुलना आपल्या इकडचे काही कपाळकरांचे आहेत हिंदू म्हणून, पण आपण त्यांच्याकडे बघून आपल्याला लाज वाटतं की हा बघा कसा हिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना त्या टिपू बरोबर करतात. आता टिपूचा इतिहास कोणी वाचला असेल, कोणाला माहिती असेल तर मुद्दामून वाचा, ताकी त्यांना कळेल. नाही तर उगाच आमच्यावर आरोप करतात ते हिंदू मुसलमान करतोय. बरं नाही बाबा, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही नेमकं कोणाबरोबर करता या गोष्टीवर आमची भूमिका आहे. तुम्ही मला एक वाक्यात विचारलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही ही भावना आमच्या सगळ्यांची. पण ज्या टिपू बरोबर हे लोक त्यांचा तुलना करताय त्यांनी 8,000 पेक्षा जास्त हिंदूंना मारलं. धर्मांतर प्रत्येक हिंदूला धर्मांतर केल्याशिवाय किंवा तो हिंदू दिसला तर त्याला अट ठेवायचा, तू या तर तू धर्मांतर हो, या तो धर्मांतर होऊन इस्लाम स्वीकार, नाहीतर तुला मी मारून टाकतो असा बोलणारा टिपू हा कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायापर्यंत येऊ शकतो का हे विचार आपण सगळ्या जणांनी करायला पाहिजे. त्या टिपूच्या स्वतःच्या तलवारीवर हे आपला ओवैसी सारखा जो वेळा आहे हैदराबादवरून बसून भोगतो, पण त्याला कधीतरी सांगतो, कधी आला माझ्या व्यासपीठावर तर त्याला एकच ऐकवणार. सांगतो मोठा टिपूने हातामध्ये रामाच्या नावाची अंगठी केली. हा जसा बोट तपासायला सकाळी 4 यायला जायचा तर स्वतः टिपूने जो तलवार वापरायचा त्या तलवारीवर ये तलवार काफिरों को मारने के लिए हमने बनाई है और जब तक आखिरी काफिर को मैं खत्म नहीं करता तब तक मैं शांत नहीं बैठूंगा असं त्याच्या स्वतः तलवारीवर लिहिलं. तलवारी होऊ शकते आपल्या राजाबरोबर तुलना. अहो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांनी वाचला, समजला, अभ्यास केला ते प्रत्येक जण आपल्याला सांगतील की महाराजांनी कधीही कुठल्या मस्जिदीकडे वाकड्या नजरेने बघितलं नाही, कधीही कोणावर अन्याय केला नाही. जो आपल्या हिंदू समाजाच्या विरोधात जो आला त्याला त्यांनी आडवं केलं. त्या म्हणून आपण वर्षानुवर्ष त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि पूजतो. म्हणून आपण संभाजी महाराजांकडे मानतो. आणि छावा चित्रपटामध्ये काय दाखवलंय, तो जेव्हा औरंगजेब आमच्या संभाजी महाराजांचे हाल करून मारत होता तेव्हा त्यांनी संभाजी महाराजांना एक अट ठेवली की तुम्हाला अगर हे तुमचे हाल सगळे संपवायचे आहेत, तुमच्यावर जो अत्याचार आम्ही जो दिवसांदिवशी करतोय हे तुम्हाला अगर संपवायचं असेल फक्त तुम्ही तुमचा धर्म बदला. बघा आम्ही सगळं तुमच्या पायावर उभं ठेवतो. आमच्या संभाजीराजे बोलले की तू माझा धर्म बदलण्यापेक्षा तू माझ्या धर्मामध्ये ये ना, तुला काय करायला लागेल आणि तुला असंच आम्ही मोठं करू. एवढं महान धर्म आमच्या सनातन धर्माला स्वीकारणारे आणि संरक्षण देणारे आमचे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच आपण ह्या जयंतीला आपण महत्व देतो. वर्षानुवर्ष या जयंतीला साजरा करत असताना मी हा 19 फेब्रुवारी दिलेला शब्द कोणीतरी शिवधनुष्य बोला हो, मी महाराजांचा मावळा म्हणून मी आज जो तुम्हाला शब्द 19 फेब्रुवारीला दिलाय तो पुढच्या 19 फेब्रुवारीला पूर्ण करणारच आम्ही मावळा म्हणून मी इथे शब्द दिलेला आहे. अहो आमची ओळखच छत्रपती शिवाजी महाराज आहे. आम्ही गेल्यावर आमची कॉलर टाईटच त्या महाराजांचं नाव घेऊन येतं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावरून बोललो तर लगेच आपली कॉलर टाईट होती. आम्ही काय बोललो, सिंधुदुर्गाचा इतिहास जे आमच्या थोडं उमेश सावंतजींनी सांगितलं, थोडं राहुलजींनी सांगितलं. सिंधुदुर्गाचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जो आमच्या सिंधुदुर्गाचा उल्लेख आहे तो मी तुम्हाला आमच्या सकल हिंदू समाज, सकल मराठा समाज कणकोलीला आवर्जून सांगेन. या आवर्जून तुम्ही तुमच्या दालनामध्ये आपल्या सिंधुदुर्गाचा इतिहास प्रामुख्याने तुम्ही इथे दाखवलं. आपल्या इकडचे गड किल्ले असो किंवा महाराजांनी स्वराज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो इतिहास घडवला तो सगळ्याचा सगळा पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे. या दृष्टिकोनातून या कला दालनाच्या माध्यमातून ती माहिती गेली पाहिजे. आणि म्हणून आजच्या दिवशी आज एक ऐतिहासिक दिवसाला आपण इथे उपस्थित आहोत आणि अतिशय महत्त्वाच्या
माझ्या कारकिर्दीमध्ये मी राणे साहेबांच्या विचारांवर चालणारा कार्य. नितेश राणे काहीच नाही. नितेश नारायण राणे म्हटलं तरच नितेश राणेला अर्थ येतो, बाकी इकडे अर्थ येत नाही. आणि राणे साहेबांनी जे काय विचार, जे काय संस्कार आमच्यावर दिले, सिंधुदुर्गावर असलेलं त्यांचं प्रेम, आज पण हा निर्णय घेण्या अगोदर की हे सगळे विषय होण्या अगोदर त्यांना सांगून आलेलो आहे. राणेसाहेब फक्त थोडा आराम कर, 2-4 दिवसात परत एकदा राणेसाहेब फील्डमध्ये येतील आणि प्रत्येक बॉलवर सिक्सर मारण्यासाठी पहिल्यापासून सुरू करतील म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो की माझ्या कारकिर्दीमध्ये अतिशय पारदर्शक आणि गतिमान प्रशासन कसं असतं हे आम्ही सगळेजण तुम्हाला दाखवून देऊ. राजकीय इच्छाशक्ती कशाला म्हणतात नाही बोलणं हे माझ्या डिक्शनरीमध्ये नाही. आणि तसंच आमचे सगळे माझे कलेक्टर मॅडम असो, आमचे पोलीस अधीक्षक, मी सगळेजण त्याच विचारावर चालतो. काम करायचं आहे ना ते दर्जेदार करायचं आणि वेळेत करायचं, नाही तर शब्द द्यायचा नाही. आणि आज जे काही जी कामं आम्ही हातात घेतलेली आहे ती तुम्हाला व्यवस्थित दर्जेदार करून अतिशय पारदर्शक गतिमान प्रशासन. अहो स्वराज्यामध्ये गतिमान आणि पारदर्शक प्रशासन कसं असतं हे स्वराज्यामध्ये लिहून ठेवलंय. याचा उल्लेख थॉट्स ऑन पाकिस्तानच्या आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणून ज्या राजाची प्रेरणा घेऊन आम्ही आज सगळेजण इथे आलोय, काम करतोय, जगतोय, श्वास घेतोय. मी तुम्हाला विश्वास देतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणणं, सुरक्षतेची भावना निर्माण करणं हा शब्द जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला आज माझ्या राजाच्या शिवजयंतीच्या जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला देणार आहे. कुठलंही काम आणि कुठलंही जे काही आक्रमण असो, जे काही संकट आहे, जे माझ्या सिंधुदुर्गाच्या विरोधात उभं राहील त्याच्या पुढे नितेश राणे तुमचा सेवक म्हणून तिथे पुढे उभा असेल आणि तुमचं संरक्षण करेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा आमच्या सकल मराठा समाज कणकवलीचे सर्व जे सन्मान्य सदस्य आहेत त्या सगळ्या जणांचं मी मनापासून आभार मानतो. जिल्हा प्रशासन म्हणून आमच्या कलेक्टर मॅडम पासून प्रांत तहसीलदार PWDचे माझे सगळे अधिकारी ज्यांनी या सगळ्या कामामध्ये आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या सगळ्या जणांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.